आत्तापर्यंत आपण फायर म्हणजे काय, ते सगळ्यांसाठी का अवघड वाटतं आणि सुरुवात कुठून करायची हे पाहिलं. आज आपण बोलणार आहोत फायरच्या सगळ्यात मजबूत पायाबद्दल, म्हणजेच इमर्जन्सी फंड. कारण लक्षात ठेवा, मोठी गुंतवणूक नाही तर इमर्जन्सी फंडच तुमचं फायनान्शियल घर उभं ठेवते. मी स्पष्ट सांगतो, इमर्जन्सी फंड नसेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही, तुम्ही एक गॅम्बल करत आहात. आपल्या आयुष्यात काय कधी होईल हे सांगता येत नाही. नोकरी जाणं, मेडिकल इमर्जन्सी, घरातील अडचण किंवा अचानक ब्रेक घ्यायची वेळ. अशा वेळी जर हातात पैसा नसेल तर आपण काय करतो? एफ.डी तोडतो, म्युच्युअल फंड विकतो किंवा क्रेडिट कार्ड वापरतो आणि आपण इथेच फायरमध्ये मागे पडतो. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे फक्त आणि फक्त अडचणीसाठी ठेवलेले पैसे. वेकेशनसाठी नाही किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी ठेवलेले नाही. जर तुमचा मंथली खर्च 50,000 असेल तर इमर्जन्सी फंड 3 ते 6 लाख असावा. हा पैसा ठेवायचा कुठे? सेव्हिंग अकाउंट, लिक्विड म्युच्युअल फंड, शॉर्ट टर्म एफ.डी, जिथे पैसा सेफ आणि इन्स्टंटली अवेलेबल असेल. हाय रिटर्न्स इथे प्रायोरिटी नाही. हो, हे सगळं जमवायला वेळ लागेल. ते ठीक आहे. इमर्जन्सी फंड ही एक रेस नाही, ते आपलं एक लॉंग टर्म प्रोटेक्शन आहे. चला तर मग, इमर्जन्सी फंड तयार झाला, आता पुढे काय? आता येतो फर्स्ट पोर्टफोलिओ ब्लूप्रिंट. इथेच लोक सगळ्यात जास्त कन्फ्यूज होतात. मी इथे पुन्हा सांगतो, पहिला पोर्टफोलिओ हा फॅन्सी नसावा, तो फंक्शनल असावा. साधा, बोरिंग पण इफेक्टिव्ह. स्टेप 1, गोल क्लॅरिटी. स्वतःला विचारा, हा पैसा कशासाठी आहे? 10-15 वर्षानंतरच्या फायर प्लॅनिंगसाठी, मुलांच्या एज्युकेशनसाठी, का हे एक रिटायरमेंट कुशन आहे? लॉंग टर्म गोल असेल तर व्होलॅटिलिटी ही नक्कीच चालते. स्टेप 2, असेट अलोकेशन. ॲव्हरेज इन्व्हेस्टरसाठी एक सिम्पल फ्रेमवर्क. इक्विटी म्हणजेच म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये 60 to 70% इन्व्हेस्ट करू शकतो. डेट फंड्स म्हणजेच पी.एफ., पी.पी.एफ. किंवा बॉन्ड्स, याच्यामध्ये 30 to 40% आपण इन्व्हेस्ट करू शकतो. हे नंबर्स पगारावर नाही तर मनशांतीवर ठरतात. रात्री झोप लागत नसेल तर याचा अर्थ तुमची इक्विटीमधली इन्व्हेस्टमेंट ही नक्कीच कमी आहे. स्टेप 3, इन्व्हेस्टमेंट व्हेकल. पहिलं पोर्टफोलिओ हे असं असू शकतं. एक इंडेक्स फंड, एक फ्लेक्सी कॅप किंवा लार्ज कॅप फंड, ई.पी.एफ. किंवा पी.पी.एफ. और डेट फंड. बस, जास्त स्कीम म्हणजे जास्त कन्फ्युजन. मार्केटवर रिॲक्ट नाही तर डिसिप्लिन ठेवा. आम्हीही हेच केलं. कुठलाही जॅकपॉट नाही, कुठलीही इन्सायडर टिप नाही, फक्त वेळ, संयम आणि सातत्य. एक महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावर 30व्या वर्षी फायर, 2 करोड पोर्टफोलिओ इन 5 years असं खूप काही दिसेल. पण लक्षात ठेवा, तुमची जर्नी तुमच्या वेगानेच होते. फायर म्हणजे कंपॅरिझन नाही, फायर म्हणजे क्लॅरिटी. पुढील व्हिडिओजमध्ये मी कव्हर करणार आहे SIP किती रकमेपासून सुरू करावी, सॅलरी वाढली की पोर्टफोलिओ हा कसा ॲडजस्ट करावा, कॉमन मिस्टेक्स ज्यामुळे फायर कशी डिरेल होते. जर तुम्हाला असं वाटतंय की हे माझ्यासाठी प्रॅक्टिकल आहे तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे सध्या इमर्जन्सी फंड आहे का आणि तो किती महिन्यांसाठी आहे.